4 महिन्यांनी इंडियामध्ये फर्स्ट टाईम मिस्टर युनिव्हर्स होणार आहे. तर आपण बघायला जाऊ. मी बोललो, "नाही सर, मला कम्पीट करायचं आहे." मला 20,000 लोकांनी शिव्या दिल्यात, की "तू खोटं बोलतो." मी रोज पेन किलर खाऊन झोपायचो आणि रोज रात्री रडायचो, की हे माझ्यासोबत काय होतंय? मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम इतक्या मोटिवेशनने तयारी चालू केली. मी 100-120च्या स्पीडनी समोर जाऊन धडकलो एका गाडीला. धडकल्यानंतर माझीच गाडी उडून माझ्या अंगावर पडली आणि माझी राईट साईड कंप्लीटली तुटली. नमस्कार, मी मिहिर रसाळ, मेन्स फिजिक ॲथलीट, IFBB मिस्टर युनिव्हर्स गोल्ड मेडलिस्ट. मी राहणार प्रॉपर अहमदनगरचा. माझ्या लाईफमध्ये सक्सेसच्या पाठीमागे खूप मोठा एक भूतकाळ आहे. त्याची सुरुवात झाली अशी, ज्यावेळेस मी कॉलेजला गेलो. माझं वजन खूप कमी होतं. 45-50 किलोचा मी असेल. सगळे मला चिडवायचे, बारीक बारीक म्हणायचे. मग मी असं ठरवलं की आपण जिमला जाऊ, थोडंसं बॉडी वगैरे बनवू, म्हणजे कपडे पण मला चांगले येतील. मला कपडे पण व्यवस्थित येत नव्हते. जिमला जाणं सुरुवात केली, पण वर्कआउट वगैरे काहीच माहीत नव्हता ना, डाएट माहीत होता. असंच जायचो, वर्कआउट करायचा. 1 वर्ष वर्कआउट केला, काहीच रिझल्ट आला नाही. त्याच्यानंतर काही मित्र भेटले, त्यांनी सांगितलं की तू चिकन खात जा, पनीर खात जा, असं वगैरे. मग मी डाएट वगैरे करायला थोडी सुरुवात केली. मग मला जिममधलेच काही मुलं गाईड करायचे. मग माझ्या बॉडीमध्ये थोडासा चांगला रिझल्ट यायला लागला. मग ते म्हणाले की तुझं शरीर चांगलं आहे, तुझे जेनेटिक्स चांगले आहेत, तुला बॉडी एवढी चांगला रिझल्ट देते, तू मस्क्युलर बनतोय, तर तू कॉम्पिटिशन्स का नाही करत? मी बोललो, नाही, मला कॉम्पिटिशन्स वगैरे नाही करायचे. ते बोलले, अरे तू कर, तू होशील, तुला सक्सेस मिळेल यामध्ये. मग मी विचार केला की बघू. मग एका मित्राशी बोललो, जो ऑलरेडी कॉम्पिटिशन्स करायचा. मग तो मला एका सरांकडे घेऊन गेला. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला असं डाएट करावं लागेल, सकाळी वर्कआउट करावं लागेल, संध्याकाळी वर्कआउट करावं लागेल. मी त्यांच्याकडे मग जिमला जायला लागलो. वर्कआउट चालू केला. 3-4 महिन्यांमध्ये कॉम्पिटिशन होतं. मला वाटत नव्हतं की मी कम्पीट पण करू शकतो तिथे. बट मी पार्टिसिपेट केलं आणि मला खूप लोकांनी त्यावेळेस सपोर्ट केला, तू कर, तू कर. केल्यानंतर माझा 5वा प्लेस आला. मला याची अपेक्षा पण नव्हती की माझा तिथं कोणता प्लेस येईल. त्याच्यानंतर थोडंसं मोटिवेशन भेटलं. घरी आलो. मित्रांनी खूप प्रोत्साहन दिलं मला त्यावेळेस की तू करू शकतो, तू कर आता. त्याच्यानंतर मी परत कम्पीट करायला लागलो. मग मी अजून जोराने तयारी चालू केली. मग तेव्हा कळालं प्रोटीन्स पण असतात, प्रोटीन्स पण घ्यावे लागतात. मग प्रोटीन सप्लिमेंट वगैरे घेऊन मी कॉम्पिटिशन्सला सुरुवात केली. मग 5व्या प्लेसवरून 4था प्लेस, 4थ्यावरून 3रा प्लेस. मग कॉलेजला गेल्यानंतर कळालं की युनिव्हर्सिटीचे कॉम्पिटिशन्स आहे. मग त्यासाठी मी अजून 6-7 महिने चांगली तयारी करून युनिव्हर्सिटीच्या कॉम्पिटिशन्सला गेलो. तिथे गेल्यानंतर मी आमच्या कॉलेजमधून एकटा होतो ज्यांनी गोल्ड मेडल घेतलं कॉलेजमध्ये. मग अजून असं वाटलं की आता आपण करू शकतो. मग मी कम्प्लिटली बॉडी बिल्डिंगमध्येच घुसून गेलो एकदम. मी त्याच फील्डमध्ये ठरवलं की आता आपण हेच करायचं. झालं असं की हे करता करता माझे पेपरमध्ये फोटोज यायचे, न्यूजमध्ये यायचो. तर जे मला लोक चिडवायचे ते नंतर माझ्या पुढे पुढे करायला लागले. तर मला लोकांचं बिहेवियर दिसायला लागलं की आपण जेव्हा प्रगती करतो तेव्हा लोक कसे बदलतात, कशी रिस्पेक्ट द्यायला लागतात. मग त्या काळामध्ये खूप लोक माझ्या जवळ यायला लागले. खूप लोकांनी माझ्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला. मग मी ठरवलं होतं की आपल्याला आता महाराष्ट्र लेवलला जायचं आहे. आपण महाराष्ट्राची तयारी करू. महाराष्ट्राची तयारी करत असताना मी एकदम पीकवर होतो तयारीच्या आणि मी जिमवरून घरी चाललो होतो. झालं असं की चूक माझीच होती. मी खूप स्पीडमध्ये होतो बुलेटवरती आणि मी 100-120च्या स्पीडनी समोर जाऊन धडकलो एका गाडीला. धडकल्यानंतर माझीच गाडी उडून माझ्या अंगावर पडली आणि माझी राईट साईड कंप्लीटली तुटली. पूर्ण हात आणि पाय दोन्ही पण. मग तिथं मित्र आले घ्यायला. त्यांनी बघितलं. त्यावेळेस तर मी कंप्लीटली अनकॉन्शियस होतो. मला समजलंच नाही मी कसा धडकलो, कुठं पडलो, काय झालं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर माझे डोळे उघडले 1-1.5 तासानंतर. त्यावेळेस मी बघितलं माझ्या आजूबाजूला 50-60 मित्र थांबलेले माझे आणि मी माझ्या मम्मीला येताना बघितलं. म्हणजे मम्मी रडत होती मला बघून. मला विचारलं, तुला लागलं आहे का? तर मी बोललो, नाही, जास्त काही नाही झालं, तू थांब. नंतर मी असं बघितलं की हात खूप दुखतोय. हात उचलायला गेलो तर माझा हात फक्त इथूनच हल्ला असा, म्हणजे हे बोन माझं कंप्लीटली तुटलं होतं. ते बघून मी परत बेशुद्ध पडलो आणि मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये उठलो.
त्याच्यानंतर असं वाटलं की आपलं सगळं आयुष्यच संपलं आता. आता आपण कधी काही करू शकत नाही. कारण की पाय पण पूर्ण तुटलेला, हात पण पूर्ण तुटलेला. मला काहीच मूव्हमेंट पण करता येत नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं की "तो आता वर्कआउट तर करेल, पण हेवी वेट नाही उचलू शकणार." मग त्यावेळेस मला असं वाटलं की आता मी कंप्लीटली कोलॅप्स झालो. आता मी भविष्यात काय करू? मला तो प्रश्न होता. कारण की माझ्या लाईफमध्ये एकच ध्येय होतं की मला बॉडी बिल्डिंग करायची. त्याच्यानंतर ऑपरेशन झालं. माझ्या हातामध्ये, पायामध्ये रॉड टाकले. मग मी 16-17 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. त्याच्यानंतर घरी आलो. तेव्हा पण मूव्हमेंट नव्हती. मी 2 महिने कंप्लीटली बेडवर होतो. प्रत्येक गोष्ट माझी बेडवरच असायची. सगळं म्हणजे मी 2 महिने काहीच नव्हतं करू शकत. मला स्वतःच्या हाताने खाता पण येत नव्हतं. मग त्यावेळेस मी इतका डिप्रेशनमध्ये गेलो. मला खूप वेळा सुसायडल थॉट्स पण आले, की आता मी असं जगूच नाही शकत. मला कधी चालता पण येणार नाही. मला काहीच करता येणार नाही. खूप डिप्रेस असायचो. मी एकटाच रडायचो. कधीच कोणाला सांगितलं नाही, की मला काय फील होतंय. कारण की घरच्यांना असं वाटतं, की मी खूप एक स्ट्राँग पर्सन आहे. म्हणून मी कोणाशी काही शेअर नव्हतं करू शकत त्यावेळेस. झालं असं, की त्यावेळेस माझे एक कोच होते. ते मला खूप मोटिव्हेट करायचे. ते माझ्या घरी आले. ते रोज माझ्या घरी यायचे 2 महिने. ते खूप मोटिव्हेट करायचे, की "काही नाही होत. एवढ्याशा गोष्टींनी तुला काय होणार आहे? तू करशील." मग ज्यावेळेस माझी फिजिओथेरपी सुरू झाली, त्यावेळेस माझ्या सरांनी खूप साथ दिली मला. ते रोज घरी यायचे, वर्कआउट घ्यायचे थोडा-थोडा म्हणजे मूव्हमेंट्स करायचे फक्त, की माझा हातसुद्धा सरळ होत नव्हता 2 महिने. मग तो हात सरळ करणं, पंजा पूर्ण उघडणं, पाय पूर्ण सरळ करणं, हे पण गोष्टी होत नव्हत्या. मग 3-4 महिन्यानंतर मी ॲटलीस्ट मूव्हमेंट तरी करायला लागलो होतो. मग डॉक्टर म्हणाले, की "तू अजून 4-5 महिने वर्कआउट करू नकोस. कारण की तुझे बोन्स खूप वीक आहेत." तरी पण मी घरी मला ती गोष्ट राहवतच नव्हती बिना वर्कआउटचं. तर मी घरी रेझिस्टन्स बँडनी वर्कआउट करायचो. मग डॉक्टरनी मला सांगितलं, की "नको करत जाऊ वर्कआउट. तू अजून थोडासा वेळ घे, रिकव्हर होशील, मग परत जिमला जाशील." त्याच्यानंतर 6-7 महिने झाल्यानंतर मला आता सगळ्या मूव्हमेंट्स वगैरे येत होत्या. मग मी हळू वर्कआउट स्टार्ट केला डॉक्टरांना विचारून. वर्कआउट केला, पण मला असं होतं जसं मी आयुष्यात पहिल्यांदा जिमला गेलोय. मला डिप्स पण नव्हती मारता येत. पुशअप मला डंबेलसुद्धा उचलता येत नव्हते. मला स्ट्रेंथच नव्हती हातामध्ये. मग मी 2-3 महिने जसा वर्कआउट केला. अ, त्याच्यानंतर ज्यावेळेस मी पुशअप्स करायला गेलो, तर माझा एल्बो आणि शोल्डर खूप पेन व्हायचा. मला समजलंच नाही, की असं का होतंय? तरी पण मी वर्कआउट करायचो. ज्या दिवशी वर्कआउट कराल, त्या दिवशी बॉडीमध्ये इतकं पेन व्हायचं, की मी रोज पेन किलर खाऊन झोपायचो आणि रोज रात्री रडायचो, की हे माझ्यासोबत काय होतंय? आता सगळं रिकव्हर तर झालंय, तरी पण मला वर्कआउट करता येत नाहीये. मी एक फिजिओथेरपिस्टकडे गेलो. त्यांनी मला 2-3 मूव्हमेंट सांगितल्या. नंतर मी एम-आर-आय वगैरे केला. तरी पण समजलं नाही, की पेन का होतंय बॉडीमध्ये. कारण की ते मला एका व्हेनचं पेन होतं. व्हेन माझी कॉम्प्रेस झालेली कुठेतरी. पण ते समजलंच नाही. मी 2-3 वर्ष 1-1.5 वर्ष मी असाच काढला त्या पेनमध्येच. मला कंटिन्यूअस ते पेन होतं. वर्कआउट करत होतो मी त्यावेळेस आणि डॉक्टरांनी मला सांगितलं, की "तुला खूप पेन होत असेल, तर आपण एकदा तुझ्या बॉडीचं चेकअप करू आणि तुझे जे रॉड आहेत ते रिमूव्ह करून टाकू. आता 2 वर्ष झालेत, तर त्याची काही आता गरज नाही." मग मी गेलो सर्जरीसाठी. त्याच वीकमध्ये मी ॲडमिट केलं स्वतःला आणि सर्जरी केली. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं, की "तुझ्या हातातल्या प्लेटमध्ये तुझी अल्नार व्हेन कॉम्प्रेस झाली होती 2 वर्षांपासून आणि तू एवढा त्रास कसं काय सहन केला आणि तू वर्कआउट तरी कसं काय करू शकत होता?" म्हणलं, मला तेवढी एकच गोष्ट आयुष्यात दिसत होती, की मी तेच करू शकतो. म्हणून मी ती गोष्ट कधी सोडू शकलो नाही. रॉड रिमूव्ह केले. मी घरी गेलो. 1 महिना मला त्या ऑपरेशननंतर रिकव्हरीसाठी लागला आणि माझे एक कोच होते, जय पारदे. मी त्यांना भेटलो. मी म्हणलं, "सर मला आता तयारी करायची आहे. आता तर रॉड पण रिमूव्ह केलेत. आता मला कसलं पेन पण होत नाहीये." पण मी खूप बारीक झालेलो त्या पिरियडमध्ये आणि त्या पिरियडमध्ये 2 वर्षात माझ्या जवळचे खूप लोकं लांब गेले माझ्यापासून. जे फक्त पहिले मला फेम होतं, बॉडी होती, जे ज्यावेळेस जवळ आले ते असे लोकं बरेच सगळे लांब गेले होते आणि माझी खूप चेष्टा पण करायचे ॲक्सिडेंटनंतर पण. बारीक झालं होतं तर मुद्दामून बिल्डर म्हणायचे. असं तर ती गोष्ट मला खूप मनाला खात होती 2 वर्षांपासून. मी ठरवलं होतं, की आता मी तयारीच करणार. काही झालं तरी पण मला कॉम्पिटिशन करायचंच आहे. तर मला एक मी सरांना विचारलं, जज आहेत आमचे, त्यांना विचारलं, की "आता कोणतं कॉम्पिटिशन येतंय? मला तयारी करायची." ते म्हणले, "4 महिन्यांनी इंडियामध्ये फर्स्ट टाईम मिस्टर युनिव्हर्स होणार आहे. तर आपण बघायला जाऊ." मी बोललो, "नाही सर, मला कम्पीट करायचं आहे."
ते म्हणले 4 महिन्यात तू करशील का कम्पीट? म्हटलं सर ट्राय तर करू. ते बोलले तुला त्या कॉम्पिटिशनसाठी तुला क्वालिफाय करावं लागेल, आधी कॉम्पिटिशन्स करावं लागतील. मी बोललो सर मी करल. मग मी माझ्या कोच सरांकडे आलो. त्यांना बोललो सर मला काही करून तयारी करायची आहे. ते म्हणले ठीक आहे, आपण पुढच्याच वीकपासून तुझी तयारी चालू करू. मी कॉम्पिटिशनची तयारी चालू केली. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम इतक्या मोटिवेशनने तयारी चालू केली. माझा डाएट म्हणजे मी 24 अंडे रोज खायचो, 900 ग्रॅम फिश खायचो, 800 ग्रॅम चिकन खायचो. एवढं मला सहन पण होत नव्हतं. मी दिवसातून 10-10 मील करत होतो. पण माझ्यात एकच जिद्द होती की आता मला कम्पीटच करायचं आहे आणि इंटरनॅशनलच खेळायचं आहे. कारण की मी स्टेट पण नव्हतं खेळलो आणि नॅशनल पण नव्हतं खेळलो त्या ॲक्सिडेंटच्या पिरियडमध्ये. पण इंटरनॅशनली मी डायरेक्टली करू शकत होतो, कारण की ते इंडियामध्ये फर्स्ट टाईम झालं होतं आणि मी इंटरनॅशनल कम्पीट करू शकत होतो डायरेक्टली. मी 3च महिने तयारी केली. माझ्या बॉडीमध्ये इतका इन्क्रेडिबल चेंज आला की ना तेवढी अपेक्षा मला होती, ना माझ्या सरांना होती आणि कोणालाच नव्हती. माझ्या घरचे पण मला म्हणायचे की तुझी बॉडी रोज वेगळी दिसतीये तू. पण ते एक मनामध्ये जिद्द असती आणि आपण जो सबकॉन्शियसली विचार करतो आपली बॉडी पण तसंच रिस्पॉन्ड करते आपल्याला. माझ्यासोबत तसंच होत गेलं. मी जसा विचार करायचो माझी बॉडी पण तशीच बनत गेली. मग कॉम्पिटिशनचा दिवस आला आणि मी कॉम्पिटिशनला गेलो. त्यावेळेस बघितलं की खूप साऱ्या देशातून ॲथलीट खेळायला आलेत आणि मला वाटलं नव्हतं की मी टॉप 10मध्ये येईल किंवा मी कोणतं मेडल घेऊ शकतो इथं. पण मी तरी पण म्हणलं नाही आपण करू कम्पीट, जे होईल ते होईल, आता आपल्याला करायचंच आहे. मी कॉम्पिटिशनला गेल्यानंतर मला वाटलं नव्हतं की मी इथं मेडल घेऊ शकतो. पण माझे सर म्हणले की तू गोल्डच घेणार आहे, मला माहिती आहे आणि आपल्याला गोल्डच पाहिजे. आणि मी इतका घाबरलेलो होतो की मला नव्हतं वाटत मी गोल्ड मेडल घेऊ शकतो. पण त्यांनी आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही गोल्ड घेऊनच येणार आहे. मी मग गेलो स्टेजवर, कॉम्पिटिशन झालं. आम्हाला खाली उतरवलं. परत टॉप 5 बोलवले, परत टॉप 3 बोलवले. मी टॉप 3मध्ये आलो. मला वाटलं पण नव्हतं टॉप 3मध्ये येईल आणि योगायोगाने झालं असं की माझी मेहनत, माझ्या सरांची साथ आणि आईवडिलांची कृपा ह्याच्यामुळं मला गोल्ड मेडल मिळालं. आणि हे सगळं माझे कोच माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉलवरती दाखवत होते. ते बघून मम्मी तिथेच रडायला लागली. मी खाली गेलो. माझे पण अश्रू थांबत नव्हते. कारण की एवढं मोठं स्वप्न मी कधी बघितलंच नव्हतं. मी इंटरनॅशनल गोल्ड मेडल घेईल. ते पण एवढ्या मोठ्या अपघात झाल्यानंतर, एवढ्या सगळ्या त्रासानंतर मला वाटलं पण नव्हतं. तर मला ते सगळे दिवस आठवले की माझ्यासोबत लाईफमध्ये काय झालं, लोक कसे वागले. जसं मी मेडल घेऊन परत नगरला आलो. मग प्रेसवाल्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी पण माझा एक इंटरव्ह्यू घेतला. मग प्रत्येक पेपरमध्ये फोटोज आले. मग जे लोक दुरावले होते ते परत जवळ यायला लागले. मग इंस्टाग्रामवरती ऑनलाईन मला चांगला फेम मिळत गेला. थोडं लोक मला ओळखायला लागले की असा असा एक मुलगा आहे. मग लोक माझं ट्रान्सफॉर्मेशन बघून माझ्यावर विश्वास पण करत नव्हते. म्हणायचे तू फेक आहे, तू खोटं बोलतो, 3 महिन्यात कुठं अशी बॉडी बनते का, हे शक्यच नाही. आज पण तुम्ही माझी प्रोफाईल चेक करू शकता. त्याच्यावरती मला 20,000 लोकांनी शिवाय दिल्यात की तू खोटं बोलतो. पण ज्या लोकांनी मला समोरासमोर बघितले त्यांना माहिती आहे की कोणती गोष्ट खरी आहे, कोणती गोष्ट खोटी आहे. मी कधीच लोकांना असं मिसगाईड केलेलं नाही. आणि कॉम्पिटिशन नंतर झालं असं की खूप सारे ब्रँड्स माझ्याकडे यायला लागले की आम्हाला तुमच्याशी कोलॅब करायचं आहे. मला तर ही अपेक्षा पण नव्हती असं होईल. मग एक क्लोथिंग ब्रँड आला, एक प्रोटीनचा ब्रँड आला. मग मी त्यांच्याशी कोलॅब केलं. मग माझी लाईफ खूप चेंज होत गेली आणि लोकांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण एकदम बदलून गेला. मी ठरवलं होतं आता इंटरनॅशनलीच कम्पीट करायचं. मग माझे काही मित्र होते. तर एक मित्र माझा दुबईमध्ये होता. तो मला म्हणला की तू इथे ये, इथे खूप पोटेन्शियल आहे, इथे तुला मी बोलतो एक जणासोबत. मग मी तिथं गेलो दुबईमध्ये, बोललो. एका नामांकित जिममध्ये मी ट्रेनिंग दिली. तिथे बरेच लोकांना घडवलं सुद्धा. आता हा प्रवास माझा असाच चालू आहे. माझी स्टोरी सांगण्याच्या पाठीमागचं कारण हे की लाईफमध्ये किती पण मोठी अडचण आली, किती पण डिमोटिवेट झालो, तर खचून जायचं नाही. आपण जी गोष्ट ठरवतो ती आपण करूच शकतो आणि ती गोष्ट घडूनच येते. आपण फक्त मॅनिफेस्ट केल्या पाहिजे गोष्टी. त्या गोष्टी आपल्याला नक्की मिळतात. त्याच्यामुळं किती पण वाईट वेळ आली तर खचून जायचं नाही लाईफमध्ये. जो स्टॉकनी मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे, पण
कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाही येत, इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागता. आता आपण हे सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप सोबत. या जाणूया त्या 3 गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ॲप पासून वेगळं बनवतात. सर्वात प्रथम, टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर, म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता. 2, तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत. 3, कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट, ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो. 1 मिलियनहून जास्त लोक डेली जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत. तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल सोबत. आता जॉईन करा जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.